नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 31st आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन। हा व्हिडिओ मी खूप दिवस टाकायचा म्हणलं पण टाकला नव्हता। इथे बघा रांगोळी काढायचं काम माझं आणि माझ्या फ्रेंड चाललेलं आहे। आम्ही दोघींनी आधी खडून रांगोळी तयार करून घेतली, त्याचे शेप्स वगैरे, आणि त्यानंतर कलर भरून आम्ही रांगोळी काढून घेतलेली आहे। बघा हा आहे रांगोळीचा फायनल लुक, बघा किती छान आलेले आहे। अगदी मोठे मोठ्या पाकळाकडून मोठं हॅपी न्यू इयर असं लिहिलेलं आहे। इथे छान अशी रांगोळी काढलेली आहे, बघा गुलाबाचं फूल काढलेलं आहे। तोपर्यंत इकडे दुसरे एक फुलाची रांगोळीची तयारी चालू आहे। ते 2025 मी लिहिलेलं आहे आणि सिंपल अशी सिंपल रांगोळी आहे। मोठे फ्लावर्स काढून घेतलेले आहेत बघा। इथे हा फायनल लुक आहे बघा, रांगोळी कंप्लीट झालेली आहे। वरती बॉर्डर पण आम्ही काढून घेतलेली आहे बघा, आणि ही बाजूला बॉर्डर केली सिंपल अशी। एक तर खूप वेळ झाला होता आणि रांगोळी पटकन बॉर्डर काढायची होती, तर काय केलं, रांगोळी एक पट्टी काढून घेतली, त्याच्या हातानेच आम्ही चकल्या सोडलेल्या आहेत बघा। अशा टाईप मी रांगोळी काढलेली आहे इथे। आणि आमची कल्चरल कमिटीने छान असं बघा वेलकमचं जे बॅनर आहे ते लावून घेतलेलं आहे, आणि असे डेकोरेशन केलेले आहेत। ते खुर्च्या वगैरे हे डेकोरेशन, ते स्टेजचं डेकोरेशन हे वेगळ्या ग्रुपला होतं। असे ग्रुप पाडून आम्ही सगळ्यांनी काम वाटून घेतलं होतं बघा। किती छान डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे। आणि बघा इथे आता नाईट चालू झालेली आहे। इथे सगळे कोण सिंगिंग म्हणत आहेत, म्हणजे ज्याला गाणं म्हणायचं त्यांनी गाणं म्हणत आहेत। हे गाण्याची प्रॅक्टिस त्यांनी ऑलरेडी 15 दिवस केलेलीच होती। हे बघा छोट्या मुलांसाठी तर रेड कार्पेट हाताळलं होतं की त्यांना कॅटवॉक करायचा आहे। कोणी काही पण बनवून येऊ शकता। हे बघा ही कोण बनवले आहे, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। हा शाहरुख खान बनलेला आहे। हे बघा सलमान खान आहे दबंग पिक्चर मधला मला पण माहित नाही, पण कमेंट करून नक्की सांगा काय बनले आहे। इथे बघा सगळ्या मुलींची आता कॅटवॉक झालेले आहे, मुलांची कॅटवॉक संपलेले आहेत। ही माझ्या फ्रेंडची मुलगी होती बघा। आणि आता माणसांचे म्हणजे मेलसाठी असे छान असे गेम्स तयार केले आहेत। त्यांनी ब्लाइंड गेम ठेवला होता। जेव्हा डोळे उघडे तेव्हा त्यांना 2 खुर्च्या ठेवले, त्यांनी एक मध्ये दोरी बांधली होती। त्यांना सांगितले होते की दोरीच्या वरून किंवा दोरीच्या खालून तुम्हाला जायचं आहे, दोरीला टच न करता। आणि 5 जणांच्याही डोळ्याला आम्ही पट्टी बांधलेली होती इथे, आणि त्यांना असं समजून त्यांनी खेळत आहेत की आपण खुर्ची आहे, खुर्चीला पार करतोय, कोण उड्या मारत आहे, कोण खालून चालत आहे। त्यांना समजतच नाही खुर्ची कुठं आहे, दोरी कुठं आहे, काही कळत नाही। पण ॲक्च्युली ते दोन्ही साईडला काढलेले आहे, आणि हे तर खरी ट्रिक होती की गेम खेळायची, कोण कसं करते। आणि बघा सगळ्यांची छोटी डोळ्याची पट्टी काढून घेतलेली आहे, आणि त्यांना ते गेम शेवटी फायनल समजलेलं आहे। अधूनमधून सिंगिंगचे परफॉर्मन्स पण होत आहेत बघा। अधूनमधून सिंगिंग पण परफॉर्मन्स केलेला आहे। कुणाला जर जे वाद्य वाजवायचं असेल तर त्यांनी ड्रम असेल किंवा पियानो असेल किंवा व्हायोलिन असेल, असं प्रत्येकजण वाजवत आहे इथे काहीतरी ना काहीतरी। छोट्या मुलांचं सिंगिंग चालू आहे इथे बघा। डिसेंबर संपलेला आहे, 1 जानेवारीचे स्टार्टिंग आहे बघा। सगळी तयारी केलेली आहे। आता 1 काउंटिंग स्टार्ट झालेलं आहे। 6 5 4 3 2 1 अँड न्यू इयर, हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू। मला सांगितलं होतं की हॅपी न्यू इयरचं नाही सगळ्यांचे बलून्स वरती गेले पाहिजेत, पण कोण आधीमध्ये कसं पण बलून्स होत आहे, त्यामुळे सगळे बलून्स एकदम वरती नाहीत गेले बघा। आता डान्स नाईट चालू आहे, साधारण 12 वाजता नंतर 1 वाजेपर्यंत डान्स नाईट चालू होणार आहे, आणि तिथे नंतर प्रोग्राम हा संपणार आहे। आता डान्स मोड चालू झालेला आहे, फुल ऑफ डान्स चालू आहे बघा। न्यू इयर सेलिब्रेशन झाल्यानंतर बघा सकाळची मॉर्निंग व्ह्यू बघा कसं दिसतोय। सगळीकडे कचरा टाकलेला आहे बघा। आता मला इथे सांगायचं की पार्टीला कुठेही जर गेला तर तुम्ही असा कचरा करू नका। सगळा कचरा असतो ते डस्टबिन दिलेला असतो त्यामध्ये टाकायचा। आपण म्हणतो की चला आपली पार्टी झाली, पण सकाळची कचरावाली येतात त्यांना हे काम करावं लागतं, एक्स्ट्राचे काम असतं हे त्यांच्यासाठी। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।